नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की गिरिजाने नागेश्वरची कशी वाट लावलेली आहे. त्याचबरोबर गाव जत्रेमध्ये जेव्हा रुद्र गिरिजाला उचलून घेऊन त्या देवीच्या मंदिराच्या पायऱ्या चढत आहे, तेव्हा सुद्धा त्यांचा जोडा खरंच खूप भारी दिसत आहे, अगदी लक्ष्मीनारायणांसारखा. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. इकडे नागेश्वर आणि वासंती दोघंही गिरिजाच्या रूममध्ये आलेले असतात. वासंतीला नागेश्वर विचारतो, काय झालं, कुठे सुनबाई कुठे आहेत? वासंती म्हणते, अहो ती रूममध्ये नाहीये. हे ऐकता क्षणी नागेश्वरला धक्का बसतो. नागेश्वर म्हणतो, काय सांगताय तुम्ही? मग कुठे गेले सुनबाई एवढ्या सकाळी सकाळी? कारण नागेश्वरला तर बातमी पाहिजे असते की गिरिजाला तोंडाला फेस आलाय, तिला साप चावला आहे आणि ती गेलेली आहे. या बातमीसाठीच नागेश्वर तिथे आलेला असतो. तो दरवाजातून पाहत असतो. वासंतीला म्हणत असतो, पण गेल्या कुठं सुनबाई एवढ्या सकाळी सकाळी? सांगितलंय का तुम्हाला काही? तेव्हा वासंती म्हणते की नाही, मला काही तसं तिनं बोललेली नाहीये. आता मात्र नागेश्वर आत येतो. गिरिजा कुठे गेली, नक्की काय झालं असेल, हा प्रश्न पडलेला असतो आणि शोधाशोध सुरू होते. तेवढ्यातच इकडे नागेश्वर म्हणतो की आता जो नाग पाठवला होता रात्री, त्या नागाला पण ह्यांनी काय केलं की काय आता? म्हणजे नक्की काय चाललंय या बाईचं? कुठल्या ह्याची बनलेली आहे ही? हिच्यावर कुठल्याच गोष्टींचा कसा परिणाम होत नाहीये? असं नागेश्वर बोलत असतो. तेवढ्यातच दरवाजात गिरिजा आलेली असते आणि म्हणते, काय झालं सासरे बुवा? नक्की आबासाहेब काय झालं? तेव्हा इकडे वासंती म्हणते, अगं तू कुठं होतीस गिरिजा? किती वेळ झाला आम्ही काळजी करतोय आणि तुझं काय चाललेलं? नक्की तू कुठे गेलेलीस? तेव्हा ती म्हणते की काय झालं, काही काम होतं का अर्जंट? तेव्हा वासंती म्हणते, काही नाही गं, यांना तुझ्या हातचा चहा प्यायचा होता ना. तेव्हा गिरिजा म्हणते की नागेश्वर साहेब, अहो काळजी करू नका, कुठं नाही जाणार मी. अहो आई, तुळजाभवानीचा आशीर्वाद आहे माझ्या मागे, देवीचा आशीर्वाद, देवीचा हात माझ्या डोक्यावर असताना मला कशाला घाबरायची गरज आहे कोणाला? असं म्हणत गिरिजा आलेली असते, खूप आनंदात असते आणि नागेश्वरला कळायचं बंद झालेलं असतं, कारण हिला तर काहीच झालेलं नाहीये. काल रात्री जो नाग ठेवलेला होता त्याचं काय केलं हिनं, हा प्रश्न आता नागेश्वरला पडलेला असतो. आणि गिरिजा म्हणत असते की नाही, काय झालं मला सांगा बरं नागेश्वर साहेब. असं म्हणत गिरिजा बोलत असते. ती म्हणते, थांबा, मी लगेच तुमच्यासाठी चहा बनवायला घेते. कारण नागेश्वरला तर चहा हवा आहे असं नागेश्वरने सांगितलेलं होतं. आणि गिरिजाला माहिती असतं की नागेश्वर इथे का आलेला आहे. नक्कीच नागेश्वर माझं काय झालंय का हे बघायला आला, ही गोष्ट गिरिजाला चांगलीच माहिती असते. इकडे नागेश्वरने आता सांगितलेलं असतं की आम्हाला नकोय चहा, आम्हाला 2-3 मीटिंग आहेत आणि त्यासाठी बाहेर जायचं आहे. असं म्हणत नागेश्वर आता तिथून निघालेला असतो. आणि ही गोष्ट गिरिजाच्या चांगलीच लक्षात आलेली असते, कारण नागेश्वरने पळ काढलाय. नागेश्वर कशासाठी इथं आलेला ही गोष्ट मात्र गिरिजा विसरलेली नसते. तिला लक्षात आहे की नागेश्वरचं इथे येण्यामागचं काय कारण होतं. आणि मग इकडे गिरिजा म्हणत असते की काय झालं आईसाहेब, तुम्ही काही बोललात का? कारण इथे मनातल्या मनात वासंती म्हणत असते की यांचं काय चाललंय ना मला कळतच नाहीये, असं चालू झालेलं असतं. आणि दोघीही एकमेकींशी बोलत असतात. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे नागेश्वरने तर आता सांगितलंय की आम्हाला नकोय चहा. असं म्हणत नागेश्वर आता तिथून निघालेला असतो. कारण गिरिजाला जिवंत पाहून नागेश्वरला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. नागेश्वरच्या डोक्यात विचार चालू झालेले असतात की ह्या जिवंत कशा. आणि मग गिरिजा म्हणते की काय झालं आईसाहेब? तेव्हा वासंती म्हणते, अगं पण तू कुठे गेली होतीस, काय झालेलं नक्की, अचानक कुठे गेलेलीस? तेव्हा गिरिजा म्हणते की अहो आईसाहेब कुठे नाही आहे हो, मी ना काल रात्री ना यांनी ना मला मोबाईल दिला, 2 मोबाईल दिले मला आणि मोनूसाठी. मग एक मोबाईल मोनूला द्यायला गेले होते. हे ऐकल्यावर इकडे वासंतीला तर खूप छान वाटतं. वासंती म्हणते, अगं खरंच खूप चांगली गोष्ट आहे, रुद्र तुझी काळजी घेतोय. हे पाहून वासंतीला बरं वाटलेलं असतं. वासंतीला आनंद झालेला असतो, कारण आपला मुलगा नवऱ्याचं कर्तव्य अगदी व्यवस्थित पार पाडत आहे, अगदी छान पद्धतीने आपल्या सुनेची काळजी घेत आहे, तिला काय हवं नको ते पाहत आहे. वासंती म्हणते, बरं चल, आता मीच तुझ्यासाठी चहा बनवायला घेते. असं म्हणत वासंती किचनकडे येते आणि चहा ठेवायला चाललेली असते. गिरिजा म्हणत असते की काय सांगू, कसं सांगू, कारण मला माहिती आहे की नागेश्वर साहेब तुम्ही इथे कशाला आला होता. तुम्ही हे चेक करायला आलेला होता की मी जिवंत आहे का काय झाले. तुम्हाला ती आनंदाची बातमी मिळालेली नाही, म्हणून तर तुमचा जळफळाट झाला आणि तुम्ही इथून निघून गेलेला आहात. असं गिरिजा बोलत असते, कारण गिरिजाला चांगलंच माहिती आहे की नागेश्वर कशासाठी आला होता आणि त्याचं इथे काय काम होतं. इकडे वासंतीने चहा बनवलेला असतो. रुद्र म्हणत असतो की आत्या मला चहा, कारण रुद्रला रोज चहा आत्या देत असते, कारण त्याची लाडकी आत्या. मग आता चहा घेऊन इकडे चाललेली असते ती म्हणजे वासंती. त्याच वेळी तिथं उर्वशी येते आणि म्हणते, कसं आहे माहिती आहे का, काहीही झालं तरी इतिहास विसरायचा नसतो, एवढं लक्षात ठेवा. असं म्हणत वासंतीच्या हातून उर्वशीने चहाचा कप घेतलेला असतो. तेव्हा गिरिजा तिथे येते. गिरिजा हे सगळं पाहते. तेव्हा
तिला खूप राग आलेला असतो. आता गिरिजा म्हणते की आता हिची नांगी ठेचायची गरज आहे, कारण काहीही झालं तरीही आता हिला दाखवलं पाहिजे की काय करायचं आहे. गिरिजा म्हणते की अहो पण कसं आहे माहिती आहे का, इतिहास पुन्हा नव्याने लिहिता येतो, तुम्हाला माहीत नसेल तर सांगते. असं म्हणत गिरिजाने तो चहा आता तिच्या हातातून घेतलेला असतो आणि म्हणालेली असते की कसं आहे, रुद्राची बायको आली आहे ना, रुद्राचं लग्न झालंय, मग मी देईल चहा तो. असं म्हणत तो चहा घेतलेला असतो आणि उर्वशी मात्र म्हणत असते की अजिबात नाही. वासंतीला ती दम देत असते की तुझं काय चाललंय हे कळेल का, असं म्हणत वासंतीवरती अरेरावी तिची चाललेली असते. तेव्हा गिरिजाने आता तो चहाचा कप हातातून घेतलेला असतो आणि दाखवून दिलेलं असतं की तुमची काय लायकी आहे. कारण इकडे वासंती, त्याचबरोबर आजपर्यंत नागेश्वर आणि त्याचबरोबर उर्वशीने वासंतीला प्रत्येक वेळेस त्रासच दिलेला आहे आणि तिच्याशी चुकीचंच वागलेले आहेत. मग गिरिजा येते आणि म्हणते की आई, हा चहा तुम्ही बनवलाय ना, कारण इतके दिवस मीच रुद्रला चहा देत आहे असं सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे गिरिजा म्हणत असते की आई, हा चहा तुम्ही बनवलाय ना, तर तुम्हीच नेऊन द्या. असं म्हणत गिरिजाने आता तो चहाचा कप वासंतीच्या हातात दिलेला असतो आणि आज इतक्या दिवसानंतर ही गोष्ट घडणार असते, ज्याचा विचारही कोणी केलेला नव्हता. कारण इतके दिवस झालं रुद्रपासून प्रत्येक वेळेस वासंतीला लांब ठेवलं गेलेलं आहे. रुद्र आणि वासंती यांच्यामध्ये भांडण लावायचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि आज गिरिजाने तो हक्क मिळवून दिल्यामुळं वासंतीच्या डोळ्यात बिचारीच्या पाणी आलेलं असतं आणि ती रडवेली झालेली असते. ती म्हणत असते की काय झालं आई. आणि इकडे आईने आता रुद्रकडे चहा घेऊन आल्यानंतर गिरिजा म्हणू लागते की आईने दिला तर चालेल ना चहा, असं गिरिजा सांगत आहे. आणि तेव्हा मात्र इकडे उर्वशी म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवायची, या घरातल्या गोष्टी बदलायला जायचं नाही. असं म्हणत उर्वशीने तिच्याकडे बोट केलेलं असतं आणि गिरिजाने ते बोट तिथंच मोडलेलं असतं आणि दाखवून दिलेलं असतं की पुन्हा माझ्या नादी लागायचं नाही, असं गिरिजाने तिला दाखवून दिलेलं आहे. आणि उर्वशी मात्र पाहतच राहते, कारण गिरिजा काय करू शकते याचा अंदाज चांगलाच तिला आलेला आहे. त्यावेळेस आता वासंती तो चहाचा कप घेऊन रुद्रकडे चाललेली असते. रुद्रने पुन्हा एकदा आवाज दिलेला असतो, अगं मला चहा हवाय, मला जायचं आहे, आत्या माझ्यासाठी चहा घेऊन ये. पण गिरिजाने आता वाट लावायला सुरुवात केलेली असते, कारण गिरिजा काय करू शकते हे उर्वशीला चांगलंच माहिती आहे. वासंतीला आठवत असतं की काही दिवसांपूर्वी, म्हणजेच रुद्रच्या लग्नाच्या आधी जेव्हा असा चहा बनवून स्वतः वासंती रुद्रसाठी घेऊन गेलेली असते, तेव्हा मात्र इकडे त्या उर्वशीने तिला इतका दम दिलेला असतो, तिचा हात पिरगळलेला असतो, स्वतः चहा आणून रुद्रच्या समोर ठेवलेला असतो आणि दाखवून दिलेलं असतं की रुद्र, हे बघ, हे सगळं मी तुझ्यासाठी केलेलं आहे आणि मीच तुझ्यासाठी चांगलं काय ते करत असते. परंतु आज इकडे गिरिजा म्हणत असते की आई काळजी करू नका, तुमची सून आली आहे, त्यामुळं आज यांना चहा तुम्हीच नेऊन द्यायचा आहे. असं म्हणत गिरिजाने तो चहाचा कप वासंतीच्या हातात दिलेला असतो. आणि मग वासंतीच्या समोर आता वासंती चहा घेऊन रुद्रकडे आलेली असते आणि रुद्रला चहा देत असते. तेव्हा रुद्र म्हणतो आईसाहेब. तेव्हा वासंती म्हणते आज आईने दिला तर चालेल का. तेव्हा गिरिजा तिथे येते आणि गिरिजा सांगू लागते, अहो कसं आहे माहिती आहे का रुद्र, इतके दिवस झालं आईसाहेबच चहा बनवत होते हो, फक्त ते आणून द्यायचं काम दुसरं कोणीतरी करत होतं, एवढंच काय ते, कारण चहा तर आईसाहेबच बनवत होत्या, असं वासंतीच्या बाबतीत आता गिरिजाने सांगितलेलं असतं. आणि रुद्रने सुद्धा वासंतीच्या हातून तो चहा घेतलेला असतो आणि त्याला सुद्धा खूप छान वाटत असतं. तो म्हणत असतो की आईसाहेब चहा खरंच एक नंबर झालेला आहे आणि उद्यापासून म्हणजे तुम्हीच मला रोज चहा देत जावा. झालं पहिल्याच दिवशी म्हणजे इकडं आता गिरिजाने उर्वशीची वाट लावलेली आहे, तिच्या अस्तित्वाला आता धक्का पोचवलेला आहे, कारण घरामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करून आरेरावी करत तिला राहायचं असतं आणि तिने दाखवून दिलेलं असतं की काय होणार आहे ते. अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जे काही चालू आहे त्यावेळेस मात्र इकडे आता गिरिजा खरंच खुश झालेली असते, कारण तिने आज आईसाहेबांच्या चेहऱ्यावरती जो आनंद पाहिलेला असतो त्या आनंदामुळं तिला कळलेलं असतं की काय झालेलं आहे, गोष्टी कशा पद्धतीने घडत आहेत. आणि इकडे रुद्र मात्र खुश झालेला असतो. तो म्हणत असतो की आईसाहेब खरंच मला ना आता बरं वाटायला लागलेलं आहे, म्हणजे आईसाहेब तुम्हीच मला तो चहा आणून देत जावा, असंही तो सांगून तिथून आता चाललेला आहे. म्हणजेच आता कितीतरी वर्षानंतर वासंतीला मात्र खूप आनंद झालेला आहे, कारण तिला तिच्या आईचा हक्क मिळालेला असतो. वासंती खुश झालेली असते आणि तेव्हा गिरिजा तिथे सांगत असते की अहो आईसाहेब आता तुमची सून आली आहे, जे ज्याच्या हक्काचं आहे ते त्याला मिळणारच आहे, कारण हे सगळं तर गिरिजाच्या हक्काचं आहे
आणि ते तिला मिळणार आहे हे इथे स्पष्ट झालेलं असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की इकडे नागेश्वरची मात्र वाट लागलेली आहे. कारण नागेश्वर सुभानरावकडे आलेला असतो आणि सुभानरावला विचारत असतो की काय झालं हे सगळं आणि या सगळ्याचा अर्थ काय आहे. अहो तो नाग सोडला होता का नाही. सुभानराव म्हणतो की अहो मी स्वतः पाहिलंय नागेश्वर साहेब, तो नाग सोडलेला होता त्या माणसाने त्या खोलीमध्ये. मग त्या नागाचं काय झालं. आज परत संध्याकाळी दुसरं नाग सोडायचं आहे असं इकडे नागेश्वरला सांगत असतो. पण इकडे गिरिजाने मात्र जशाच तसं उत्तर देत नागेश्वरची वाट लावलेली आहे. कारण गिरिजाने नागेश्वरच्याच गाडीमध्ये आता नाग ठेवलेला असतो आणि त्याला दाखवून दिलेलं असतं की गिरिजा काय करू शकते. इकडे वासंतीच्या डोळ्यातले ते आनंदाचे क्षण पाहून गिरिजाला मात्र छान वाटलेलं आहे आणि गिरिजा सांगत आहे की काळजी करायची गरज नाही आई, आता सगळं व्यवस्थित होणार आहे असं म्हणत गिरिजाने इकडे आपल्या सासूला खूप मोठा आधार दिलेला असतो आणि उर्वशीच्या बुडाला चांगलीच आग लावलेली असते. कारण उर्वशी मात्र पाहतच राहते आणि इकडे ती म्हणत असते की आत्याबाई बरोबर आहे ना. कसं आहे माहिती आहे का, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं इतिहास पुन्हा नव्याने लिहिता येतो, त्यामुळं काळजी करायची गरज नाही आहे. कारण जे काय आहे, कारण जे आईंच्या हक्काचं आहे, ज्याच्या हक्काचं आहे त्याला मिळणारच आहे असं म्हणत ती उर्वशीकडे आलेली असते आणि रिकामा कप म्हणजे रिकामी कपबशी जी आहे तिने उर्वशीच्या हातावर टेकवलेली आहे आणि सांगितलेलं आहे की ती घेऊन जा. म्हणजेच उर्वशीचीच इथे गिरिजाने वाट लावलेली आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की एवढं सगळं चालू असतं आणि गिरिजा जे काही करत आहे त्यामुळं नागेश्वर, उर्वशी आणि त्याचबरोबर ती सावी यांची मात्र वाट लागत चाललेली आहे. गिरिजा रोज नवीन काहीतरी करत असते आणि त्यांची वाट लावत असते. त्यांनी प्रत्येक डाव टाकलेला असतो आणि तो डाव गिरिजा उधळून लावत असते. इकडे उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की गिरिजा ऑफिसमध्ये आलेली असते आणि सावीचं नवीनच कांड सुरू झालेलं आहे. सावी रुद्रसोबत तिथं आहे आणि रुद्रसोबत सावी डान्स करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सावी रुद्रसोबत डान्स करत आहे, अगदी त्याच्या जवळ आलेली आहे. तेव्हा मात्र श्रीमंत तिथं असतो आणि श्रीमंत म्हणतो की गिरिजा हे जर असंच चाललं तर अवघड होणार आहे. आणि मग गिरिजाने आता रुद्रला आवाज दिलेला असतो. रुद्र गिरिजाकडे पाहतो म्हणजे रुद्रला कळलेलं आहे की गिरिजा इथं आले आणि गिरिजाला ही गोष्ट पटलेली नाही. त्यानंतर आता इकडे गिरिजा तिच्या मैत्रिणीला भेटायला आलेली असते. तेव्हा ती म्हणते अगं काय झालं, तू एवढी काशी आहे. तेव्हा तिला सांगू लागते की तुला माहिती आहे का, नागेश्वर साहेबांपासून माझ्या जीवाला धोका आहे. आता हे ऐकल्यानंतर तिलाही धक्का बसलेला असतो. म्हणजेच गिरिजाची खूप जवळची मैत्रीण ती आहे आणि गिरिजाने तिला ते सगळं सांगितलेलं असतं. इकडे गिरिजाला आता फोन आलेला असतो कारण गावची जत्रा आहे, सगळेजण जमलेले आहेत आणि मंदिरात जायचं आहे. गिरिजाला फोन आलेला असतो आणि फोनवरती सांगितलं जातं की जी पांढरी गाडी येणार आहे त्या गाडीत बसू नकोस. कारण इकडे गिरिजाला जत्रेसाठी जायचं आहे. नागेश्वरने पुन्हा डाव टाकलेला असतो आणि तो डाव उधळला गेलेला असतो. इकडे मंदिराच्या तिथं आल्यानंतर गुरुजी सांगतात की रुद्रप्रताप तुम्हाला बायकोला उचलून घेऊन ह्या ज्या देवीच्या पायऱ्या आहेत त्या चढायच्या आहेत आणि ते करायचं आहे. हे ऐकल्यानंतर रुद्र म्हणतो की हो आणि गिरिजाला आता बायकोच्या हक्काने त्याने म्हणजे नवऱ्याच्या हक्काने बायकोला उचलून घेतलेला आहे आणि तो पायऱ्या चढत आहे. नागेश्वरला खूप राग आलेला आहे. नागेश्वरने इकडे ठरवले काहीही झालं तरीही आज शांत राहायचं नाही कारण आज या गिरिजाला संपवायचं आहे. तेवढ्यात श्रीमंत तिथं आलेला असतो आणि श्रीमंत म्हणत असतो की गिरिजा कुठे गेली आहे, गिरिजा का सापडत नाहीये. तर नागेश्वरने जंगलातून गिरिजाला गायब केलेला आहे. पण आणि गिरिजा जितकी खमकी आहे की ती नागेश्वरची पुरती वाट लावणार आणि आता रुद्रच्या समोर नागेश्वरचा खरा चेहरा कसा येणार आहे कारण गिरिजाची मैत्रीण सुद्धा तिथं आहे आणि कशा पद्धतीने नागेश्वरची वाट लागणार ते आपण पाहूयात. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.